वनपर्व भाग 73 नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतायत, वाहुकाने दिलेल्या शब्दानुसार ते विदर्भात त्या संध्याकाळीच पोचतात. भीमदेवाच्या नगरीत कुंदिनपुरी ते येतात. भीमदेवाला त्याच्या आगमनाची वार्ता समजते. ते समजल्यावर भीमदेव ऋतुपर्णाला वाड्यात येण्याचं आमंत्रण देतो. त्या नगरातील सगळ्यांना नळाच्या रथाच्या आवाजाची सवय होती आणि तो आवाज ऐकू आल्यामुळे वाड्यातील माणसं नळ राजा आला असं समजून बाहेर येतात. त्या रथाच्या आवाजाची इतकी सवय तिथल्या सगळ्यांना असते की त्यात तेथील आगाशीवर खेळणारे मोर, तबेल्यातील घोडे, हत्ती सगळेच आनंदी झाल्यासारखे वातावरण होतं. दमयंतीला सुद्धा तसंच वाटतं की तिचाच पती आलेला आहे. त्या आवाजाचा थेट संबंध ती तिच्या नवऱ्याच्या आगमनाशी जोडते आणि तिला विलक्षण असा संतोष होतो. त्या प्रवासामुळे वर्षनेयाला सुद्धा असं वाटतं की वाहूक हाच नळ आहे, कारण त्याचं रथ चालवणं, घोड्यांना पारखणं, त्याचा आवाज, त्याची मुद्दे मांडण्याची तऱ्हा, त्याचं सगळं चालणं बोलणं अगदी हुबेहूब नळासारखंच होतं. त्या रथाच्या कडकडाटाच्या आवाजामुळे दमयंतीला सुद्धा असं वाटतं की नळ राजा रथाने आलेला आहे. माझ्या कपाळावरील शुभलक्षणी कमळाच्या आकाराचा मसा जो पुसट झालेला आहे तो कदाचित पुन्हा उठावदार होऊन दिसेल की काय असं तिला वाटायला लागतं. दमयंती नळ गेल्यापासून स्वतःबद्दल निष्काळजीत झालेली होती. तिला असं वाटायला लागलं की आता पुन्हा तिने चांगलं सजलं पाहिजे. तो कमळाच्या आकाराचा मसा तिच्या 2 भुवयांच्या मध्ये पूर्वी दिसत असे. त्या रथाच्या आवाजाने दमयंती समजते की तिचा नळच आलेला आहे आणि ती सख्यांना सांगते, मी त्याला पाहिलं नाही तर मरून जाईन, मला त्यांना पाहायचंच आहे. ती नळाच्या देखण्या रूपाची तारीफ करायला लागते. ती नळाच्या अनेक चांगल्या सवयींबद्दल सांगायला लागते, बोलायला लागते. मी आज माझ्या जीवलगाच्या मिठीत गेले नाही तर मी जगूच शकणार नाही. तो बुलंद आवाज असलेला माझा नळ माझ्याकडे आला नाही तर मी मरून जाईन. आता त्यांनी माझ्या पुढे आलंच पाहिजे, नाही तर मी स्वतःला जाळून टाकेन. असं काहीतरीच ती बडबड करायला लागते. त्याच्या अनेक उत्तम गुणांची मला आठवण येत आहे. त्याचं पत्नीव्रत जीवन हा माझा मोठा ठेवा आहे. माझा राजा सगळ्या राज्यात माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. असंच काहीतरी बडबडत ती वाड्याच्या आगाशीत येते. तिला तिचा नळ पाहायचा असतो. ती पाहते की ऋतुपर्णाचा रथ तिथे उभा होता. भीमदेवाला समजतं की अयोध्येचा राजा आपल्याला भेटायला आलेला आहे. राजाला आश्चर्य वाटतं, कारण असं कोणतंही प्रयोजन आयोजलेलंच नव्हतं की त्यानं यावं. परंतु एक राजा स्वतःहून येत आहे तेव्हा त्याचं यथोचित स्वागत हे झालंच पाहिजे. ह्या न्यायाने ऋतुपर्णाच्या स्वागताची तयारी लगबगीने केली जाते. दमयंतीला आगाशीतून त्याचा रथ दिसतो. त्याचे 2 सारथी सामानाची बांधाबांध करताना ती पाहते. त्यात ती वर्षनेयाला ओळखते, कारण तो तिच्याकडे निषादांच्या राज्यात सारथी होता. त्यानेच तिच्या 2 मुलांना वीरसेन आणि वीरसेना आजोळी विदर्भात आणून सोडलेलं होतं. दुसऱ्याला ती ओळखत नव्हती. तिथे ऋतुपर्णाचं स्वागत भीमदेव स्वतः करतायत. ऋतुपर्ण आजूबाजूला नजर फिरवतो. त्याला स्वयंवराची कोणतीही तयारी होत असलेली दिसत नाही. न कोणी राजा न कोणी ब्राह्मण तिथे दिसतच नाही. त्याचं त्याला नवल वाटतं आणि त्यात भीमदेवाच्या प्रश्नाने तो अयोध्येचा राजा जास्तच अचंबित होतो. भीमदेव त्याला आदरपूर्वक विचारतात, आपलं नेहमीच आमच्याकडे स्वागत होईल, परंतु आज आपलं असं अचानक येणं कसं झालं? ऋतुपर्ण सभोवर पाहतो. त्याला कोणी इतर राजे रजवाडे आल्यासारखी गजबज आढळतच नाही. ब्राह्मणांच्या बरोबर येणाऱ्या साध्यांची वर्दळही त्याला दिसत नाही. तेव्हा त्याला समजतं की काहीतरी गडबड आहे. तशातच तो हजरजबाबी राजा बोलतो, मी आपली याद आली म्हणून आपल्याला सहजपणे भेटण्यास आलेलो आहे. ते उत्तर ऐकून राजा भीमदेव आणखीनच गोंधळतो. दमयंतीचा डाव कुणालाही माहिती नव्हता. भीमदेव विचार करू लागतो, हा राजा 100 योजने अंतर केवळ माझी याद आली म्हणून येतो, हे काही त्याला पटत नाही. त्याला वाटतं काही खाजगी मसलत कदाचित त्याला करायची असेल असं समजून तो त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याबद्दल बोलतो. भीमदेव त्या अयोध्येच्या राजाला म्हणतो की आपण थकला असाल तरी थोडा विश्राम करा आणि नंतर आपण बैठक करूयात. त्याप्रमाणे राजा त्याला दिलेल्या कक्षात विश्राम करण्यासाठी जातो आणि त्याचे सारथी घोड्यांना सराव करण्यासाठी फिरवत असतात. दमयंती आगाशीतून तो सराव पाहत असते.
तिची निराशा झालेली असते, कारण त्यात तिला नळ कुठेच दिसत नाही. ऋतुपर्णाबरोबर वर्षणेय जातो, परंतु वाहूक मात्र तिथेच घोड्यांच्या तबेल्यात घोड्यांच्या बरोबरच असतो. वाहूक घोड्यांना मर्दन करत असतो, त्याचे पाय तो तेल लावून चोळत असतो. निराश झालेली दमयंती आश्चर्य करत असते. त्या रथाच्या आवाजाचं जो तिला तिच्या पतीची आठवण करून देत होता, ती सगळीकडे पाहते, पण कुठेही तिचा प्राणनाथ तिला दिसत नाही. जरी ती वाहूकाला तबेल्यात घोडे आवरताना पाहत होती, त्याच्या बदललेल्या रूपरंगामुळे ती नळाला ओळखतच नाही. वाहूकसुद्धा त्याच्या कामात इतका रंगला होता की तो सुद्धा दमयंतीकडे पाहतही नाही. मग ती विचार करते, वर्षनेय कदाचित नळाकडून रथ चालवण्याचं शिकला असेल, पण इतकं साम्य? ती विचारमग्न झालेली येरझाऱ्या घालत तबेल्यापाशी फिरत असते. ती समजते की कदाचित ऋतुपर्ण हा देखील नळा इतकाच त्या कलेत तरबेज असेल. धीर करून दमयंती तबेल्यात जाते आणि तिथे असलेल्या तिच्या सेवकांना सांगते त्याने त्या दुसऱ्या सारथ्याला विचारावं की ऋतुपर्ण रथ चालवित होता का. तो सेवक आज जाऊन ते विचारतो, तेव्हा वाहूक त्याला सांगतो की रथ ऋतुपर्ण चालवत नव्हता, रथ सर्व वेळ वाहूकच चालवत होता. त्या उत्तराने दमयंतीचा तर आणखीनच गोंधळ होतो. शेवटी ती तिच्या खास विश्वासातील एका सेविकेला नळाला शोधण्यासाठी सांगते. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 73वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 74वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. दमयंती तिच्या सेविकेला म्हणते, अगं केसिनी, जा आणि सगळी माहिती काढ. तो कोण तबेल्यात बसलेला सारथी आहे त्याची, आणि मला येऊन सांग. तो माणूस दिसायला कुरूप आहे, तरीही त्याची माहिती त्याला विचारून काढ. त्याला न दुखवता हे काम तुला चतुराईनेच करायचं आहे. तो कुरूप असल्यामुळे अशा लोकांना काही संकोच असतो, म्हणून त्याला वाईट वाटणार नाही. अशा बेताने ते काम करायचं आहे. तू अशा कामात म्हणजे माहिती काढण्यात हुशार आहेस, म्हणून मी तुला हे काम सांगते. कारण जरी तो कुरूप दिसत असला तरी माझं मन मला सांगतं आहे की तोच माझा नळ आहे. आपली ओळख कळू नये म्हणून काहीतरी क्लुप्ती करून त्यांनी स्वतःला कुरूप केलेलं आहे, असं माझं मन मला सांगतं आहे. अगं केसिनी, मला खूप भीती वाटते आहे. मला तुझ्या हुशारीची गरज आहे, तरी तू एवढं कर. पुढे दमयंती केसिनीला हेही बजावते की सगळी माहिती काढल्यानंतर तू परनादाचा उल्लेख कर. त्यावर तो काय बोलतोय ते नीट समजून घे. जशी केसिनी त्या वाहूकापाशी जाते, तशी इकडे धडधडत्या छातीने ती विश्वसुंदरी तिची प्रतीक्षा करत बसते. तरीही न राहून केसिनी वाहूकाला उद्देशून बोलते, अहो सज्जन, आमच्या इथे तुमचं स्वागत असो. मी तुम्हाला आमच्या राजकन्येचा एक निरोप देण्यासाठी आलेली आहे, तरी तो समजून आपण घ्याल असं मी समजते. ती समजून घेऊ इच्छिते की आपण सगळे म्हणजे तिघेजणं इथे कोणत्या उद्देशाने आलेला आहात ते सांगावं. हे ऐकल्यावर वाहूक तिला मोठ्यांदा त्याच्या बुलंद आवाजात सांगतो, अहो सुंदरी, आपल्या इथून कोणी ब्राह्मण आमच्या राजाकडे काल आला होता. तो सांगत होता की आपल्या राजकन्येला दुसरा स्वयंवर करायचा आहे, म्हणून त्या आमंत्रणाप्रित्यर्थ आमचे राजे आलेले आहेत. वेळ फारच कमी असल्यामुळे हे सर्वोत्कृष्ट अश्व मी निवडले आणि ते रथाला जोडून आम्ही इथे त्वरित आलेलो आहोत. केसिनी त्याला विचारते, आपण कोण, कुठले आणि आपले पिता कोण, मला सांगा. आपण हे काम कोणाकडे शिकलात? या प्रश्नांची झोड ऐकून वाहूक शांतपणे तिला उत्तर द्यायला लागतो. दुसरा सारथी नळ राजाचा सारथी होता. त्याचं नाव वर्षनेय आहे. नळ राजा त्याचं राज्य सोडून गेल्यावर वर्षनेय नळाची 2 मुलं घेऊन विदर्भात गेला. त्यानंतर तो बराच काळ बेकार होता. अखेरीस त्याला अयोध्या नरेश ऋतुपर्ण यांनी कामाला लावलं आणि त्या काळापासून तो तिथेच काम करत आहे. मी सुद्धा नोकरी शोधत अयोध्या नरेशांना भेटलो आणि त्यांना अश्वविद्या शिकवायची असल्याने मला नोकरीला त्यांनी लावलं. तेव्हापासून मी सुद्धा त्यांच्याकडेच काम करत आहे. मी उत्तम स्वयंपाक करू शकतो, म्हणून मी ते कामसुद्धा ऋतुपर्णाकडे करत असतो. ऐकल्यानंतर केसिनी त्याला विचारते, वर्षनेयाला नळ कुठे गेला ते माहीत आहे का? केसिनी त्याला पुढे हेही विचारते की वर्षनेयाने तुला नळाबद्दल काही सांगितलं असेल तर ते काय सांगितलं आहे ते मला सांग. वाहूक म्हणतो, माझ्या माहितीप्रमाणे त्याला नळाची काही माहिती असेल असं वाटत नाही आहे, कारण तो विदर्भात नळाच्या मुलांना सोडल्यानंतर
परत निषादेशी गेलेलाच नाही आहे. त्याचा काहीच संबंध त्या जागेशीही राहिला नव्हता. पण त्याबद्दलचे खरं ते फक्त वर्षनेयच सांगू शकेल. ते ऐकल्यावरती धूर्त केसिनी त्याला म्हणते, कदाचित नळ रूप बदलून दुसरं नाव घेऊन राहत असेल असं तुम्हाला वाटतंय का हो? बाहू काही कमी सावध नसतो. तो लगेच सांगतो, ह्याबद्दल फक्त नळ राजाच खरं काय ते सांगू शकेल. केसीने आताही काही कमी पडलेली नव्हती. तिने तिचे तीर सोडायला सुरुवात केली आणि ती म्हणाली, अहो माझ्या माहितीप्रमाणे एक ब्राह्मण नाव परनाथ सांगत होते की तू एकांतात रडत असतोस आणि असं काही बोलत असतोस की तुझी आणि तुझ्या पत्नीची ताटातूट झालेली आहे आणि त्यानिमित्तानं तू काही कवन गात असतोस. हा काय प्रकार आहे? तू त्या कवनात सांगतोस की तू तुझ्या बायकोचं अर्धवस्त्र नेसून निघाला होतास आणि तिच्या आठवणींनी तू झुरत आहेस. हा काय प्रकार आहे रे तुझ्या जीवनातला? ते तरी सांग. तू असं सुद्धा दुसऱ्या कवनात सांगतोस की तिचं ते अर्धवस्त्र तू अजून जपून ठेवलेलं आहेस. हा काय प्रकार आहे? तुझ्या जीवनात ते जे प्रसंग घडलेत त्याची मला माहिती सांग ना. केसरी वाहुकाला विचारत राहते, तू तुझ्या पत्नीला असं कसं सोडलंस? अशी कोणती परिस्थिती झाली म्हणून तू तसं केलंस? आता मला सांग, तुझी पत्नी कुठे आहे? केसरी पुढे बोलतच राहते. ती म्हणतीये, आमच्या राजकन्येला तुझी सगळी कर्मकहाणी स्वतः तुझ्या तोंडून ऐकायची आहे. तर तू त्याला तयार आहेस का? एवढ्याने सुद्धा त्या चतुर सेविकेचं समाधान झालं नाही बघा. ती परत त्याला विचारते, अहो वाहूक, आपला आवाज आणि बोलण्याची भाषा सगळं आमच्या नळ राजासारखं कसं आहे हो? अहो इतकं साम्य कसं शक्य होईल? एक मुद्रा सोडली ना तर बाकी सगळं इतकं कसं जुळतं? तुमची उंची, तुमचा आवाज, तुमच्या बोलण्याची ढब, शरीराच्या हालचाली, रथ हाकण्याची ढब, आपलं घोड्यांचं ज्ञान आणि आपलं पाककलेचं ज्ञान, अशा सगळ्या गोष्टी दोघांच्या इतक्या कशा हो जुळतात? म्हणून तुम्हाला आमची राजकन्या प्रत्यक्ष भेटू इच्छिते. त्याला आपला काही आक्षेप आहे का? बृहदस्व ऋषी युधिष्ठिराला सांगत असतात ती नळाची कथा. ते पुढे सांगतात की ती दमयंतीची सेविका वाहुकाच्या चेहऱ्यावरील बारीक सारीक भाव टिपत असते. नळाच्या गोष्टी तिने सुरू केल्या आणि त्यांच्यातील आणि वाहुकातील साम्यावरती भाष्य करते ना, तेव्हा नळाला त्याच्या भावना आवरता येत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ते तो आवरू शकत नाही. ते अश्रू केसिनी पाहते. वाहुक त्याची ती कवनं पुन्हा गायला लागतो. ती पतिव्रता दुःखाने चिंब भिजली तरी स्वतःचा तोल जाऊ देत नाही. त्यामुळे तिचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. ती पतिव्रता जिला तिच्या पतीने तिच्या नकळत सोडलं तरीही त्याच्यावरती रागावली नाही आणि आपलं पवित्र जीवन ती जगतच राहिली. अशा रीतीने टाकलेली बाई भ्रष्ट होते, पण ती पूर्ण पवित्रच राहिली. खरं तर ती त्या पतीवर रागवली पाहिजे, पण ती त्याच्यावरील प्रेमामुळे त्याला क्षमाच करते. त्याचे कपडे पक्ष्यांनी नेले म्हणून जो पत्नीच्या कपड्यात वावरू लागला तो त्या अवस्थेत तो कपडा फाडून निघून जातो. तरीही ती पवित्र पतिव्रता त्याच्यावर रागवत नाही, कारण तिला माहीत आहे की तो आधीच त्याचं सर्वस्व हरवून बसलेला, उपासमारीने आणि तहानेने बेजार झालेला असा आहे. मग त्याच्यावर काय रागवायचं? त्याचं ते सगळं कवन स्पष्ट करत असतं आणि तो रडायला लागतो. ते पाहून केसिनी दमयंतीला जाऊन ते जे घडलेलं आहे ते सविस्तरपणे सांगते. त्याच्या ओक्साबोक्षी रडण्याचं सुद्धा सांगते. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 74वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 75वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतायत, केसिनी जसं ते वाहुकाचं बोलणं आणि कवन दमयंतीला सांगते तशी ती पतिव्रता आणखीनच एका दुःखाच्या आवेगात जाते. ती स्वतःला थांबवू शकत नाही, तरीही आणखीन जास्त माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे असं तिचं मन सांगतं. दमयंतीला आता बहुतेक खात्री होते की तिचा नळासाठीचा शोध शेवटच्या अवस्थेत आहे. आणखीन काही गोष्टी निश्चित व्हायच्या होत्या. ती केसिनीला म्हणते, अगं केसिनी, तू पुष्कळ मोठं काम केलं आहेस, तरीही आणखीन खात्री करण्यासाठी तुला त्याच्याशी दोस्ती करून त्याच्या सगळ्या सवयी निरखाव्या लागतील. त्या कोणत्या सवयी ते सांगते. जेव्हा तो पाणी किंवा अग्नी पूजेसाठी मागेल तेव्हा ते चटकन देऊ नकोस.
त्याची त्यामुळे कोणती प्रतिक्रिया होते ते पहा आणि मला येऊन सांग. त्याच्या हालचालीत काही मानवी किंवा दैवी प्रभाव दिसेल त्याचं चांगलं निरीक्षण कर आणि ते मला येऊन सांग. अशा रीतीने केसिनीने त्याच्या प्रत्येक हालचालींचं बारीक सारीक निरीक्षण केलं आणि ते दमयंतीला सविस्तरपणे सांगितलं. केसिनी दमयंतीला सांगते की त्या माणसाचा स्वतःवरील संयम विलक्षण आहे. तिला काही गोष्टींचं विशेष आश्चर्य वाटतं आणि ती सांगते की जेव्हा रस्त्यावरून रथ तो नेत असतो तेव्हा तो रस्ता त्याच्या गरजेनुसार आपलं स्वरूप बदलत असतो. काही वेळा अरुंद रस्ता त्याचा रथ आला की रुंद होतो, म्हणजे त्याचा रथ आरामात जाऊ शकेल. केसिनी आणखीनही काही सांगते. भीमदेवांनी त्या पाहुण्यांसाठी विविध प्राण्यांचे मांस दिलं होतं. त्याला स्वच्छ करण्यासाठी पाण्याची भांडी होती. आता ती सांगते वाहुकाने त्या भांड्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरीही ती भांडी पाण्याने भरत असत. जेव्हा चूल पेटवायची तर त्यासाठी वाहूक गवताची जुडी सूर्याच्या किरणात पकडत असे. त्याबरोबर ती जुडी पेट घेत असे. ते पाहून केसिनी आश्चर्यचकित झाली. जरी गवत पेटलं तरी त्याच्या हाताला काहीही इजा झालेली नव्हती. आणखीन एक चमत्कार तिने दमयंतीला सांगितला. वाहूक सुगंधी फुलं हाताने चुरगळतात तेव्हा ती कोमेजत नव्हती, तर उलट आणखीनच जास्त सुगंधी होत होती. त्याचं रथ चालवणं सुद्धा तसं चमत्कारिकच होतं, कारण त्याचा रथ हवेत उडत असे. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात, वाहुकाच्या त्या करामती समजल्यानंतर दमयंतीला खात्रीच होते की वाहूक हाच तिचा पती नळ आहे. पण त्याच्या चेहऱ्याचं काय झालं? तरी आणखीन एक चाचणी दमयंती करू इच्छिते. आता ती केसिनीला सांगते आहे की त्यांच्या स्वयंपाकघरात जा आणि वाहुकाने शिजवलेली मांसाची रजडी म्हणजे तुकडा घेऊन ये. केसिनी त्वरितच त्यांच्या स्वयंपाकघरात जाते आणि एक ताजा शिजलेला मांसाचा तुकडा घेऊन दमयंतीकडे येते. ते मांस दमयंती खाते आणि आता मात्र तिची पूर्ण खात्री होते की वाहूक हाच नळ आहे. माझा नळ इतका जवळ असूनही मी त्याला आलिंगन देऊ शकत नाही आहे, या कल्पनेने दमयंती आणखीनच कष्टी होते. ती आता मोठमोठ्यांदा रडायला लागते. दमयंती भावनाविशेष झालेली तिच्या 2 बछड्यांना बोलवते आणि सांगते, जा तुमच्या वडिलांच्या पाया पडून या. आणि इकडे केसिनीला सांगते की त्या 2 मुलांना वीरसेन आणि वीरसेना यांना घेऊन वाहुकाकडे जा आणि त्यांना पाया पडायला सांग. जसं ती छोटी मुलं वाहुकाकडे जातात तो त्यांचा बाप त्यांना ओळखतो आणि अनावर झालेल्या भावुकतेने तो त्यांना उचलून घेतो, त्यांची चुंबनं घेऊ लागतो. आता मात्र सगळं स्पष्ट झालेलं होतं. नळाचा शोध पूर्ण झाला होता, परंतु अजून त्या विचित्र चेहऱ्याचा प्रश्न तेवढा उरलेला होता. त्या 2ही बालकांना आपल्या मांडीवर घेऊन तो राजा अनावर झाल्यासारखा मोठमोठ्यांदा रडायला लागतो, जसे सहसा पुरुष रडत नाहीत. तो पुन्हा पुन्हा त्यांच्या मुलांना वेगाने मिठ्या मारत राहतो. दुसरीकडे दमयंतीला ते मिलन अनावर होतं आणि तू सुद्धा मोठ्यांदा हंबरडा फोडून ओक्साबोक्षी रडायला लागते. सगळेच वाड्यातील मंडळी हे काय होतं आहे ते चटकन न समजल्यामुळे गोंधळून जातात. जो तो आपापल्या कक्षातून बाहेर येऊन काय झालं म्हणून विचारत सुटतात. वाहूक खाली तबेल्याच्या जवळ असतो. दमयंती तिच्या सज्जात असते. असे ते दोघं एकमेकांपासून दूर असूनही अगदी जवळ असल्यासारखे एकाच आवाजात रडत असतात. थोड्या वेळानंतर वाहूक स्वतःला सावरतो आणि केसिनीला समजवण्याच्या सुरात बोलतो, अहो ही मुलं अगदी माझ्या मुलांसारखी दिसत असल्यामुळे मी माझी मर्यादा विसरलो. आम्ही परदेशातून आलो आहोत, तरी मला क्षमा करावी. येथे लोकांचा काहीतरी गैरसमज होईल म्हणून मी आपली माफी मागतो. पण मी खरोखर सांगतो, माझी मुलं अगदी अशीच आणि एवढीच आहे, परंतु ती कुठे आहेत हे मात्र मला ठाऊक नाही आहे. असं बोलत तो राजा स्वतःचे डोळे पुसत मुलांना खाली ठेवतो आणि आत तबेल्यात घोड्यांच्याकडे जात हात जोडून म्हणतो, कृपया तुम्ही मला आणखीन काही विचारू नका. तुमच्या चौकशांमुळे माझ्या जखमा पुन्हा उघडल्या गेल्यात, ज्या मी मिटवण्याचा प्रयत्न करीत असतो. अशी विनंती नळ केसिनीस करतो. मुलांकडे पाहत तो त्यांना दुवा करतो की त्यांचे पिता त्यांना लवकरच भेटोत. ते जशी दमयंती पाहते तिला आपल्या पतीच्या असहाय्यतेची जाणीव होते आणि त्यामुळे तिचा ऊर भरून येतं. काय करावं अशा परिस्थितीत तेही तिला समजत नाही. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 75वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 76वा
नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतायत की नळाची ती केवलवाणी अवस्था पाहून केसिनी दमयंतीकडे जाते आणि सगळं तिला सांगते, जे दमयंतीनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. दमयंती केसिनीला आपल्या मातोश्रींकडे एक निरोप घेऊन पाठवते. ती त्या निरोपात मातेला सांगते की ऋतुपर्णाचा दुसरा सारथी म्हणून जो आलेला आहे तो माझा नळच आहे. मी त्याबद्दल हर प्रकारे चाचणी केलेली आहे. तरी काहीतरी करावं आणि मला माझा प्राणनाथ मिळवून द्यावा. एक त्याच्या चेहऱ्याचाच प्रश्न आहे, पण त्याबद्दल आपण आणखीन चाचपण्या करू शकतो. काही कारणाने माझ्या पतीने त्याचं सुंदर रूप लपवलेलं आहे. ते कारण शोधावं लागेल आणि ते त्यांनाच सांगता येईल. पण त्यासाठी प्रथम आपण वाहुकाला तो नळ आहे हे आम्हाला मान्य आहे असं सांगावं लागेल, कारण तो फार व्यथित आहे. त्याच्या मनाला फार त्रास न होईल अशा प्रकारे ती चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल, कारण फक्त जर आम्ही एकमेकांना भेटलो आणि बोललो तरच त्याचा उलगडा होईल, एरवी नाही. म्हणून आपल्या बाबांना कळणार नाही अशा प्रकारे माझी आणि त्याची भेट घडवून तू आण. एकतर त्याला वाड्यात येण्याची परवानगी द्यावी किंवा मला त्याच्याकडे जाण्याची मुभा द्यावी. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. माझ्यावर विश्वास ठेव. हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. केसिनी तो निरोप दमयंतीच्या मातेला आणि पित्याला असे दोघांना देते, कारण त्याशिवाय ते होणार नव्हतं. ते ऐकल्यानंतर शांत चित्त विवेकी राजा भीमदेव आणि त्याची पत्नी दोघंही ठरवतात वाड्यात जास्त बभरा होणार नाही अशा प्रकारे वाहुकाला दमयंतीच्या दालनात प्रवेश द्यावा. त्याप्रमाणे राजाचे खास विश्वासातले 2 कारभारी रात्री वाहुकाला घेऊन दमयंतीच्या दालनात जातात. नळ तिला पाहतो आणि त्याचा तोलच जातो. अनेक महिन्यांचा उमाळा बांध फुटावा असा बाहेर येतो. तिच्याकडे तो बराच वेळ नुसताच पाहत राहतो. असहाय्यतेने फक्त आपली मान हलवत असतो. दमयंतीला आता मात्र पूर्ण खात्री होते की हाच तिचा पती आणि ती त्याला मिठी मारते. तो प्रसंग अहो युधिष्ठिर मोठा हृदय हलवणारा होता. थरथरत्या हाताने तो नळ आपल्या दुरावलेल्या पत्नीला प्रथम स्पर्श करतो. तो स्पर्श दमयंतीला माहीत होता आणि तोच तो स्पर्श असतो. तिने नळाला आवेगाने घट्ट मिठी मारली, तरीही आता वाहुकाची तिला तिच्या पत्नीच्या हक्काने करडपट्टी करायची असते ते ती सुरू करते. कित्येक दिवसांचा आपला पतीवरील रोष आता बाहेर येऊ लागतो. जिथे प्रेम असतं ना तिथेच हक्क असतो आणि तिथे हक्क असतो तिथेच क्रोध करता येतो. या न्यायाने दमयंती तिचा राग नळावर काढण्यास सुरुवात करते. ती विचारते, अहो वाहुक, आपण कधी असा इसम पाहिला आहे का हो, ज्याने आपल्या पत्नीचं ती वनात झोपलेली असताना वस्त्र कापून काढून घेऊन तिला तशाच झोपलेल्या अवस्थेत ठेवून परागंदा झालेला आहे? तिच्या कोणत्या अपराधासाठी तो असा वागू शकतो हे तुम्ही मला सांगाल का? मला त्याचं हे वागणं विशेष आक्षेपार्ह वाटलंय, कारण जेव्हा सगळ्यांनी त्याला त्याच्या अपयशाकरता सोडून दिलं तेव्हा मात्र मी माझा पतिव्रता धर्म निभावण्यासाठी त्याच्याबरोबरच जंगलात गेले. हे त्याला चांगलंच ज्ञात असूनही तो मला अशा अवस्थेत, म्हणजे बहुतेक अर्धनग्न अवस्थेत टाकून जातो म्हणजे काय? मी जर ठरवलं असतं तर माझ्या पित्याच्या घरी जाऊ शकले असते, पण मी ते केलं नाही. त्याच्याशी एकनिष्ठ राहिले. त्याची तो मला शिक्षा करत होता का? तुला चांगलंच ज्ञात आहे की माझ्या स्वयंवराच्या निमित्ताने लोकपाल 4 देव आलेले असताना त्यांना विनम्रपणे नाकारून मी तुला स्वीकारलं. त्याची तू शिक्षा मला करत होतास का? असं बोलायचं कारण तू त्यावेळी मला सांगत होतास की देवांना नाकारून एका माणसाशी लग्न करण्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. अरे वाहुका, तू माझा नळच आहेस हे मला माहीत आहे. तरीही मी तुला तुझ्या त्या नावाने बोलते, कारण मला पटेल असं उत्तर जर तू मला दिलंस तरच मी तुला माझा नळ म्हणून स्वीकारीन. तरी तू मला त्याचं उत्तर दे. मला सोडताना आपल्या लहान लेकरांचा सुद्धा तुला विचार आला नाही, हे कसं रे झालं? तू असा नव्हतास, मला माहीत आहे. तू एक तत्वशील सत्वशील असा राजा अशा रीतीने कसा वागू शकतो तेच मला समजत नाही आहे. विषण्ण मनाने दमयंती त्याच्यापुढे तिचे प्रश्न मांडत होती आणि वाहुक एकही शब्द न बोलता गुपचूपपणे तिच्यापुढे उभा होता. तिच्या 2ही नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
एक मन सांगत होतं, अशा रीतीने प्रश्नांवर प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडलंस तर हाताशी आलेला हा तुझा नवरा पुन्हा परागंदा झाला तर तू काय करणार आहेस? तेवढ्यातच दुसरं मन सांगत होतं, ते काहीही असो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावीच लागतील. नंतर थोडा वेळ थांबल्यावर ती मानिनी आपल्या चेहरा बदललेल्या पतीकडे दृष्टी टाकत विचारते, अहो महाशय, मला सांगा, हे विचित्र रूप आणि केव्हा आणि का घेतलं आहे ते समजेल का मला? एवढी प्रश्नांची सरबत्ती झाल्यावरती नळाची राणी उत्तराची अपेक्षा करत त्याच्याकडे न पाहता प्रतीक्षा करत असे. आता मात्र वाहुकाला बोलणं भाग होतं. दमयंतीच्या बोलण्याच्या काळात नळ तिच्यापुढे एखाद्या अपराध्यासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रूंच्या धारा वाहत होत्या. दोघंही रडत होते. अखेरीस नळ तिला सांगायला लागतो. तो प्रथम बोलतो, तू माझ्या सांगण्यावर जर विश्वास ठेवणार असशील तरच माझं काही सांगणं योग्य होईल, परंतु जर तू विश्वासच ठेवणार नसशील तर माझ्या बोलण्यात काहीच तथ्य उरणार नाही. असं बोलून तो राजा तिच्या प्रतिक्रियेची परीक्षा करत राहतो. दमयंती मृदू स्वरात विनंती वजा त्याला म्हणते की मी फक्त तुमच्याच बोलण्यावर विश्वास आजवर करत आली आहे, मग आता का नाही करणार? मग नळ सांगायला लागतो, दमयंती, तुझा विश्वास बसणार नाही ग. अशाच एक एक घटना घडत होत्या म्हणून मी हे बोललो. अगदी आपल्या स्वयंवराच्या काळापासूनचं मला सांगावं लागेल ते ऐक. आपल्या स्वयंवराला जसे ते 4 लोकपाल आले होते तसेच कलीसुद्धा येत होता. तू मला निवडलंसे कलीला आवडलं नाही. त्याचा वृत्तांत जसा घडला तसा मी तुला जशाच्या तसा निवेदन करतो, म्हणजे काय आणि कसं घडलं त्याची तुला कल्पना येईल आणि मग तुझे सगळे गैरसमज संपतील. असं बोलून नळ म्हणजेच आत्ताचा वाहूक स्वयंवरापासूनचं जे घडलं, ज्यामुळे कली त्याला पछाडून त्याला आणि दमयंतीला बर्बाद करण्याचं कार्य कसं करत होता ते समजेल. बृहदस्व ऋषी पुढे तो वृत्तांत जशा त्या तसा निवेदन करतात. हे युधिष्ठिरा, तो ऐक. दमयंतीने एका मनुष्याला देव सोडून निवडलं ते कलीला आवडलं नाही. जो मद आणि मत्सराचा काळ असा कली एकदम भडकतो. ते ऐकून इंद्रच त्याला सांगतो, तो विवाह आम्हा 4ही लोकपालांच्या संमतीने संपन्न झालेला आहे. त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. ते ऐकूनही कलीचा राग काही कमी होत नाही आणि तो म्हणतो, देवांच्या पुढे या माणसाला निवडलं हे अयोग्यच झालं आहे. त्या दमयंतीला फार मोठं नुकसान भोगावं लागणार आहे. अरे, पण तो विवाह आमच्या संमतीने झालेला आहे. त्याचं कारण दमयंतीचं नळावर खरं प्रेम आहे, म्हणून तू तो विषय तुझ्या मनातून काढून टाक. असे ते 4 देव कलीला समजवण्याचा प्रयत्न करतात. इंद्र कलीला सांगतो, अरे, तो राजा सत्वशील व्रतस्थ असा आहे. तो सगळ्या देवांचे यज्ञ यथासांग पार पाडत असतो. कुठेही तक्रार करायला देखील वाव नाही आहे. त्याचा वेदांचा आणि पुराणांचा अभ्यास झालेला आहे. तो त्याचं प्रजाहिताचं कार्य प्रामाणिकपणे करत आहे. तो सर्व प्राणीमात्रांसाठी चांगलाच आहे. त्याचं कार्यच असं आहे की तो साक्षात मानवी लोकपाल झालेला आहे. त्याला आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत, ज्यामुळे तो त्याचं वैराग्यपूर्ण, सत्वशील आणि पुण्यप्रत जीवन जगत आहे. त्याचा आत्मा चिरशांतीतच असतो. तो संयमी आहे. जो कोणी अशा खऱ्या राजाला त्रास देण्याच्या गोष्टी करेल तोच मोठ्या अडचणीत सापडू शकतो. म्हणून अरे कली, तू आता अविचार सोडून दे, नाहीतर तूच तळ नसलेल्या महानरकात जाऊन पडशील. असं बोलून ते 4 लोकपाल त्यांच्या ठिकाणी निघून जातात. परंतु कलीचा राग शमलेला नसतो. तो द्वापारला सांगतो, मला हे सगळं आवडलेलंच नाही आहे. माझा क्रोधच कमी होत नाही आहे. त्या नळाला आणि त्या दमयंतीला काहीतरी अद्दल घडवल्याशिवाय मला सुचायचंच नाही. मी असं करतो, त्याला पछाडतो आणि त्याच्या सात्विक मनात शिरून त्याची बुद्धी भ्रष्ट करतो. मग बघ काय होतंय ते. त्याचं राज्य गेलं पाहिजे, तो रस्त्यावर आला पाहिजे आणि त्यासाठी एकच गोष्ट त्याच्याकडून मी करून घेईन आणि ती म्हणजे त्याला द्यूत खेळण्याचा नाद लावायचा. तसं झालं की दमयंती त्याला सोडून जाईल. त्यासाठी द्वापारा, तुला मात्र माझी मदत करावी लागेल. द्वापार त्याला आठवण करून देतो की अरे कली, आज त्रेताचं चालतं आहे. मी सुद्धा अजून पुरेशा प्रमाणात कार्यरत झालेलो नाही आहे. अशा परिस्थितीत तू काहीही केलंस ना तर त्यासाठी तुला शिक्षा होईल अशी लोकपालांनी तुला ताकीदसुद्धा दिलेली आहे.
मी तुला त्या कारणाने कोणत्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही, फक्त बघ्याची भूमिका घेईन. अशा प्रकारचा कट कली करतो द्वापाराच्या बरोबर. नंतर राजा नळाच्या घरी कली जातो. नळाच्या कारभारात कुठे काही खोट मिळतीये का ते तो पाहत असतो. त्याला काही खोट मिळत नाही. त्यासाठी कली निषादाच्या राज्यात बरीच वर्ष फिरत असतो. अशी 12 वर्ष जातात. सरते शेवटी कलीला एक खोट सापडते. ते असं होतं, एके दिवशी राजा नळ त्याचं प्रातःकाळचं शौच मुखमार्जन केल्यानंतर तो निषादांचा राजा अर्घ्य देण्यासाठी पहाटेची प्रार्थना करण्याच्या ऐवजी चुकून सायंकाळची म्हणजे संध्याकाळची प्रार्थना करतो आणि ते सुद्धा हातपाय न धुता ती तो करतो. कदाचित तो त्याच्या कारभाराच्या गरजेनुसार तसं करतो. पण तेवढीच खोट कलीला पुरेशी असते. तो नळाच्या शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूचा ताबा घेतो. आता नळाला माहितीच नसतं की कलीनी त्याला पछाडलेला आहे. ते केल्यानंतर कली नळाचा भाऊ लोभी असतो. तो पुष्करकडे ब्राह्मणाचा रूप घेऊन जातो आणि त्याला सांगतो की नळ राजाला द्यूत खेळण्याची इच्छा झालेली आहे. कली त्याला पुढेही सांगतो की माझ्या कृपेमुळे तू नळाला द्यूतात हरवशील. त्या नळाला हरवल्यानंतर तू त्याचं सगळं राज्य त्याच्याकडून काढून घेशील, जिथे तो राजा नळ राज्य करत आहे. कली पुष्कराला आग्रह करतो, म्हणून तो पुष्कर नळाला भेटतो आणि द्यूत खेळण्याचं आमंत्रण देतो. त्याच्याबरोबर द्वापारसुद्धा काय होतंय ते पाहण्यासाठी तिथे जातो आणि स्वतः फासा बनतो, ज्याचं नाव वृष असतं. पुष्कर नळाला त्याच्या पत्नी समक्ष आव्हान देतो की तो पुष्कराला हरवू शकणार नाही. कलीच्या बुद्धिप्रवेशामुळे नळाच्या मनात गर्विष्ठपणा उत्पन्न झालेला असतो आणि त्या भरात तो ते आव्हान स्वीकारतो. द्यूत खेळण्याची वेळ ठरते. खेळ सुरू होतो आणि नळ कलीच्या प्रभावामुळे प्रत्येक खेळ हरायला लागतो. नळाचे दरबारी, कारभारी असे सगळेच जण त्याला दूत खेळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयास करतात. परंतु तुझ्यासारखाच तो दुर्बुद्धीने भ्रष्ट झाला होता, कारण कली त्याच्या डोक्यात जाऊन बसला होता. जसा नळ हरत होता त्याची दुर्बुद्धी त्याला आणखीन खेळण्यास प्रवृत्त करत होती. त्याचा सारथी दमयंतीच्याकडे जातो आणि तिला सांगतो की हे वेळ लागल्यागत नळ द्यूतात एका मागोमाग एक राज्य हरत आहे, तरी त्याला द्यूत खेळण्यापासून परावृत्त करण्यात दरबारी अयशस्वी झाले आहेत, म्हणून आपण स्वतः येऊन त्याला दूत खेळण्याचं थांबावं असं सांगावं. तो तिला सांगतो. अशाने नळ सगळं वैभव घालवून बसेल. असा गुणी राजा द्यूताने अशा प्रकारे बर्बाद होत आहे हे त्याच्या प्रजाजनांनाही पाहवत नव्हतं. त्याचं द्यूत खेळणं पाहून हाच का तो न्यायी राजा असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्याची बुद्धी अशी कशी फिरली म्हणून सगळे चिंता करत आहेत. भीमाची कन्या दमयंती ते पाहून दुःखाने व्यथित झालेली नळाला सांगते, अहो आता हे द्यूत खेळणं थांबवा. तुमचे प्रजाजन तुम्हाला आज्ञा करत आहेत की तुम्ही अशा रीतीने द्यूत खेळून राज्याचं नुकसान करू शकणार नाही. तो तुम्हाला हक्कच नाही आहे. हे राज्य तुमच्या मालकीचं नाही आहे. ब्रह्माच्या आदेशाप्रमाणे राजा हा प्रजेचा विश्वस्त असतो, मालक नाही. प्रजेला जे मंजूर नाही ते तो करूच शकणार नाही. हे नैतिकतेचं तत्त्व आपण कसं विसरलात. परंतु कलीच्या प्रभावाखाली गेलेला नळ तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता द्यूतात आणखीन राज्य आणि संपत्ती घालवत राहतो. राजाचं राणीवरील प्रेम सगळ्यांना माहिती होतं. तशात तो राजा तिचंही ऐकत नव्हता. ते पाहून सगळे हताश झाले आणि आपापल्या घरी निघून गेले. अशा रीतीने द्यूताचं व्यसन लागल्यासारखा तो एरवी सत्वशील असलेला नळ कलीच्या प्रभावाखाली पुरता भ्रष्ट झाल्यासारखा कित्येक सप्ताह द्यूतच खेळत होता आणि प्रत्येक वेळी हरत होता. एवढं सांगितल्यानंतर वाहूक तिला तो सोडून कसा जातो ते सांगतो. अहो दमयंती, आपल्याला झोपलेलं पाहून माझ्या मनात विचार येत होते की जर मी तुला सोडलं तर तू तुझ्या पित्याकडे जाशील आणि तुझा वनवास संपेल. परंतु मी तुला सोडून जाऊ शकत नव्हतो. शेवटी कदाचित असेल कलीच्या प्रभावाखाली मी आपलं वस्त्र तिथे पडलेल्या तलवारीने कापून तुझ्यापासून मला मोकळं केलं. नंतर कर्कोटकाने मला सांगितलं की ती मायावी तलवारसुद्धा कलीनेच तिथे उपलब्ध केली होती, म्हणजे आपण मोकळे होऊ शकू. भारावल्यासारखा मी तुला सोडून दूर जात असताना त्या वनात खूप आत आत पोचलो. तिथे एक वणवा पेटलेला होता. तो पाहत असताना मला काही बोलण्याचा आवाज येऊ लागला.
कुणीतरी मला माझं नाव घेऊन बोलवत होतं. अहो दयाळू, नळराजे, मला वाचवा. ते ऐकून पुढचा मागचा कसलाच विचार न करता मी त्या वणव्यात घुसलो. तिथे पाहतो तो एक भला मोठा नाग वेटोळं करून पडलेला आहे. नळाला पाहिल्यावर तो नाग हात जोडून नळाला विनंती करतो, अहो धनी, मी एक साप आहे. माझं नाव आहे कर्ककोटक. मी ऋषी नारदाला फसवलं होतं, त्यामुळे त्यांनी मला शाप दिलेला आहे. तो शाप असा होता की तू कर्कोटका इथेच असा वेटोळ्यात अडकून पडशील जोपर्यंत राजा नळ तुला त्यातून वाचवत नाही. जेव्हा तो राजा नळ तुला उचलून इथून नेईल तेव्हा तू माझ्या शापातून मुक्त होशील. त्या शापामुळे मी अजिबात हालचाल करू शकत नाही. मला जर तू सोडवलंस तर मी तुझ्या भल्याच्या गोष्टी तुला सांगेन. मी तुझा मित्र असीन. माझ्यासारखा नाग दुसरा नाही. माझं तुला वजनच जाणवणार नाही. मला उचलून या वणव्यातून बाहेर काढ. मग आपण वेगाने या आगीपासून दूर जाऊ. एवढं बोलल्यावर कर्कोटक अंगठ्या एवढा लहान होतो. त्याला उचलून नळ त्या वणव्यापासून दूर जातो. तिथे आग नसल्यामुळे नळ त्या सापाला तिथे जमिनीवर टाकणार. एवढ्यातच पुन्हा कर्ककोटक नळाला म्हणतो, अरे निषादांच्या राजा, आणखीन काही तुझी पावलं मोजत टाकून चाल, म्हणजे त्या वेळात मी तुझं चांगलं करू शकेन. राजा त्याप्रमाणे त्याची पावलं मोजत असतो. तर 10व्या पावलाला कर्कोटक नळाला चावतो आणि त्यामुळे तो नाग नळाच्या हातातून खाली पडतो. खाली पडणाऱ्या त्या सापाचं स्वरूप झपाट्याने बदलायला लागतं. ते पाहून नळ आश्चर्यचकित होतो. कर्कोटक त्याच्या मूळ आकाराचा होत असतो. मी भयभीत झालेला पाहून तो नाग मला सांगतो, घाबरू नकोस, मी तुला वेगळं रूप दिलेलं आहे, त्यामुळे तुला कोणीही ओळखणार नाही. त्याशिवाय मी तुला वचन देतो की ज्याने तुला फसवलं आहे त्याला मी आत्ताच चावलेलो आहे. त्यामुळे तो सदैव तडफडतच राहील, कारण तुला बर्बाद करणारा कली तुझ्यात अडकलेला आहे. ह्यापुढे तू सदैव अजिंक्य राहशील आणि तुझं गेलेलं वैभव तुला पुन्हा प्राप्त होईल. तो कली ज्याने तुम्हा पतीपत्नींना वेगळं केलं आहे तो सतत तडफडत राहील. त्या कलीने तुला मत्सरभावाने प्रेरित होऊन बर्बाद केलेलं आहे. आता ह्यापुढे तो तुला काहीही करू शकणार नाही. त्याला दमयंती पाहिजे होती, परंतु तू तिला तुझ्या गुणांनी जिंकलेलं होतंस, ते त्याला पाहवलं नाही, म्हणून तो तुमच्या उभयतांच्या पाठी लागलेला होता. पण आता तो तुला काहीही इजा करू शकणार नाही. माझं विष तुझ्या नसानसात भिनलेलं आहे, त्यामुळे तुला कोणीही साप नाग त्रास देऊ शकणार नाही. तसंच वेदाचार्य ब्राह्मणसुद्धा तुला शाप देऊ शकणार नाहीत. लक्षात असू दे, तुझ्या पत्नीने सुद्धा बर्बाद करणाऱ्याला म्हणजेच त्या कलीला शाप दिलेला आहे. त्यामुळे माझ्या विषाची ताकद अनेक पट वाढलेली आहे. माझ्या विषाचा तुला किंवा तुझ्या पत्नीला कोणालाही त्रास होणार नाही. त्यानंतर तो साप म्हणतो, आता तू अरे राजा अयोध्येला जा. ऋतुपर्णाला भेट. जो द्यूतात हुशार आहे त्याला तू तुझी ओळख करून अशी दे की तू एक सारथी आहेस आणि तुझं नाव वाहूक आहे. तो ऋतुपर्ण तुला द्यूत शिकवेल. त्याच्या बदल्यात तू त्याला घोडेस्वारी शिकवशील, जे त्याला जमत नाही. ऋतुपर्ण इक्ष्वाकू घराण्याचा वारस आहे. त्याच्याशी दोस्ती करण्याने तुझा खूप फायदा होईल. त्याच्याकडून द्यूत शिकल्यावर तुला तुझी सगळी संपत्ती आणि राज्य परत मिळवता येईल. तू तुझ्या पत्नीला आणि मुलांना भेटशील. त्यानंतर तू सांगशील तू कोण आहेस ते. आत्ता तू होऊन गेलेल्या प्रसंगांना आठवून उगीच चिंता करू नकोस. असं सांगितल्यानंतर कर्कोटक मला काही वस्त्र देतो आणि सांगतो, जेव्हा हे वस्त्र तू नेशील तेव्हा तू तुझ्या खऱ्या रूपात दिसू लागशील आणि हे विचित्र स्वरूप कायमचं जाईल. असं बोलून तो साप मला 2 दैवी वस्त्र देतो. एवढं सांगितल्यानंतर तो नागांचा राजा अदृश्य होतो. पुढे नळ दमयंतीला सांगत असतो की त्यामुळे तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला जातो. हे कसं होत होतं आणि त्या पाठीमागील करता कोण होता. तर दमयंतीलाही आठवतं की ज्याने त्यांना या नष्टचर्यात ढकललं त्याला तिने शाप दिला होता, ज्याचा उल्लेख कर्कोटकाने केलेला होता. दमयंतीला हेही समजतं की कली या सगळ्याच्या पाठीमागे आहे आणि त्याला तिच्या शापामुळे अतिपीडा होत आहे. पुढे नळ तिला नंतर काय झालं ते सांगतो. तुझ्या आमंत्रणामुळे राजा ऋतुपर्णा मला आणि वर्षनेयाला घेऊन तुझ्या घरी येण्यास निघाला.
वाटेत ऋतुपर्णाचं उपर्ण हवेत उडून मागे राहतं. ते घेण्यासाठी राजा वर्षनेयाला पाठी पाठवतो. तो येईपर्यंत आम्ही जिथे रथ थांबला होता तिथे एक विभीतक वृक्ष असतो. वेळ घालवण्यासाठी ऋतुपर्ण आणि मी त्या वृक्षाचं निरीक्षण करत होतो. राजा मला सांगतो, त्याचं गणिताचं ज्ञान इतकं चांगलं आहे की तो त्या वृक्षाला किती पानं आहेत तेही सांगू शकतो. एवढंच नाही तर त्या वृक्षाला किती फळं लागलेली आहेत ते सुद्धा तंतोतंत सांगू शकतो. ह्यावरून माझी गणितातील ज्ञानाची तुला कल्पना येईल. सगळ्या लोकांना असं सांगता येणार नाही. कोणीही सगळ्या शास्त्रात तज्ज्ञ होत नाही. पुढे ऋतुपर्ण मला खात्रीने सांगतो, ह्या झाडाची जमिनीवर पडलेली पानं झाडांवर असलेल्या पानांपेक्षा 101 संख्येने जास्त आहेत. फक्त 2 फांद्यांवर 2,00,000 पानं आहेत असं तो सांगतो. मी त्याला म्हणतो, ते खरं आहे की नाही ते पाहण्यासाठी पानं प्रत्यक्ष मोजावी लागतील. तरच तुमचं खरं आहे की नाही हे सिद्ध होईल. असं बोलल्यानंतर ऋतुपर्ण मला त्या 2 फांद्या कापायची परवानगी देतो. त्याआधी मी जमिनीवर पडलेली पानं मोजलेली असतात. जेव्हा खरोखरच ती मोजली जातात ना, तेव्हा राजाचा अंदाज खरा असल्याचं दिसतं. फळं मोजायची बाकी राहिली होती. त्यासाठी मी राजाला सांगतो, वर्षनेयाला घोड्यांचं लगाम धरायला सांग. त्यावर ऋतुपर्ण मला म्हणतो, अरे त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. मला मोजायला थोडा वेळ लागेल, पण आपल्याला घाई नसेल तर वर्षनेयाला रथ घेऊन आपण जाऊ द्या. मी मोजत बसतो. ते ऐकल्यावर ऋतुपर्ण मला म्हणतो, अरे तूच असा सारथी आहेस जो रथ अशा वेगाने वाऱ्यावरून घेऊन जाऊ शकतोस. मी तुझ्या संमतीनेच विदर्भात जाण्याचं ठरवलेलं आहे. आता अडचण करू नकोस. ते ऐकल्यावर मी राजाला सांगितलं, काळजी नसावी. पानं आणि फळं मोजल्यावर मी रथ योग्य वेळी विदर्भात घेऊन जाण्याचं आश्वासन आपल्याला देतो. ते ऐकल्यानंतर नाराजीत ऋतुपर्ण त्याला पानं मोजण्याची परवानगी देतो. सगळी पानं मोजल्यावर जर तुझा माझ्या गणिताच्या ज्ञानावर विश्वास बसणार असेल तर मग होऊ दे तसंच. ते बोलणं झाल्यावर मी रथातून खाली उतरलो. त्या झाडाच्या 2 फांद्या छाटल्या. त्याची पानं मोजू लागलो. झपाट्याने ती सगळी पानं मोजली आणि सिद्ध होतं की राजाचं गणित बरोबर होतं. ते समजल्यावर मी ऋतुपर्णाला विनंती केली की मलाही ते गणित शिकायचं आहे. राजाला त्वरेने विदर्भात जायचं असल्याने तो मला आश्वासन देतो की जर ते वेळेत पोचले तर राजा मला ते गणित आणि द्यूतविद्या दोन्हीही शिकवेल. तिथे पोचण्याआधीच ऋतुपर्ण मला ते गणित आणि द्यूतविद्या शिकवतो. जसा मी ती विद्या शिकून त्यात तरबेज होत गेलो, माझ्या अंगात बसलेला कली माझ्या तोंडातून विष बाहेर यावं असा ओकला जाऊ लागला. कर्कोटकाने दिलेल्या विषाचा तो परिणाम होता. कली माझ्या शरीरातून बाहेर आल्यामुळे त्याचा प्रभाव जो माझ्यावर होत होता तोही संपला. कलीने मला फार फार काळ पछाडलं आहे. त्यासाठी मी कलीला शाप देऊ शकत होतो. मी प्रचंड रागावलेलो होतो आणि त्या भीतीने कली मला म्हणाला, माफ कर मला. मी जे केलं ते अक्षम्यच होतं. त्या बदल्यात मी तुला तुझं वैभव, तुझं राज्य पुन्हा देऊन टाकीन. कली पुढेही सांगतो, तुझ्या मुलाच्या आईने मला शाप दिलेला आहे. त्यामुळे मी आधीच मोठ्या अडचणीत आहे. आणखीन तुझा शाप मला नको. कर्कोटकाच्या विषामुळे मी रात्रंदिवस जळत आहे. आता तू मला वाचव. जर तू मला माफ केलंस तर मी जाहीर करतो की जे तुझी ही कथा माझ्या युगात सांगतील किंवा ऐकतील त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. कलीची वैशिष्ट्य ज्या दोषाने व्यक्त होतात ते असे आहेत: मतभेद, गैरसमज, गर्व, मत्सर, भांडणतंटा, कलागती, विश्वासघात, संशय हे त्या माणसात बाधणारच नाहीत. ते ऐकल्यानंतर मी माझा क्रोध आवरला. तसं होताच माझ्या अंगातून बाहेर आलेला कली त्या पाडलेल्या विभीतक झाडात घुसतो. कली माझ्याशी बोलत असताना इतरांना मात्र दिसत नसतो. त्या समयात त्याने सगळी फळं मोजलेली होती. ती ऋतुपर्णाने सांगितली होती तितकीच होती. कली माझ्या अंगातून निघून गेलेला असल्यामुळे मला एका विलक्षण सुखाचा अनुभव येत होता. त्यानंतर मी रथात चढतो. आम्ही पुढे निघतो. कली त्या झाडात शिरल्यामुळे त्या काळापासून ते झाड अशुभ समजलं जायला लागलं. कली त्याच्या अंगातून गेल्यामुळे माझा जोर पूर्वीसारखाच होता. तो त्या रथाला आकाशात उंच उडवून प्रचंड वेगाने ते विदर्भाकडे जाऊ लागतात. आम्ही तिथून गेल्यानंतर थोड्याच वेळात कलीसुद्धा त्याच्या ठिकाणी निघून जातो. जरी मी त्या कलीच्या जाचातून मुक्त झालेलो असलो
तरी माझं रूप अजून वाहुकाचंच आहे. त्यासाठी मला ती 2 दैवी वस्त्र नेसावी लागणार असतात. कलीच्या तावडीतून आपण सुटलो कारण आपलं म्हणजे तुझी आणि माझी पवित्र जीवनशैली. एरवी त्याच्या तावडीतून सुटणं केवळ अशक्यच आहे. एवढं ऐकल्यानंतर दमयंतीचं समाधान होतं आणि ती निवांतपणे स्मित करू लागते. तिची कांती पुन्हा एकदा उजळून निघते. आता नळाची पाळी असते दमयंतीची हजेरी घेण्याची. जसं सगळ्याच पती-पत्नीत नेहमी होत असतं. तो थोडं संशयाचं सोंग घेत दमयंतीला विचारतो, भाग्यवान, मला सांग, तू दुसरा स्वयंवर करण्याचं कसं ठरवलंस ते सांगशील का? ते ऐकल्यानंतर दमयंती मोठ्यांदा खदखदून हसते आणि ती नळाला सांगते, कृपया कसलाही चुकीचा अर्थ काढू नका माझे धनी. एक डाव होता माझा तुम्हाला इथवर आणण्याचा. एरवी तुम्ही सांगा, तुम्ही इथे येऊन कसे पोचू शकला असतात आणि आपलं मिलन कसं झालं असतं? ते बोलताना थोडीशी दमयंती घाबरल्यासारखी झाली होती. आपण जाणता मी तुम्हाला देवांच्या ऐवजी पसंत केलं आहे, त्याचा विसर पडू देऊ नका. परनादाने आणलेली माहिती आणि त्यानंतर सुदैवाने केलेलं कार्य, ह्या सगळ्यांच्या मागे तुमचा शोध घेणं हाच एकमेव उद्देश होता हे समजून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधीही कोणा दुसऱ्या व्यक्तीचा साधा विचारसुद्धा केलेला नाही आहे. मी कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं नाही आहे. जर मी खोटं बोलत असीन तर आकाशातील सूर्य मला जाळून टाको. त्यावेळी आकाशातून लोकपालांची आकाशवाणी होते, दमयंतीवर विश्वास ठेव, ती अतिशय शुद्ध आहे. त्याबद्दल निश्चिंत हो. तू आमच्यावर भरोसा करू शकतोस. कारण आम्ही सगळ्यांनाच आतून आणि बाहेरून असे संपूर्ण न्याहाळत असतो. कोणीही आम्हाला फसवू शकत नाही. तुला खेचून आणण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. होता का? नाही. वायुदेवाच्या त्या आश्वासक विधानानंतर आकाशातून सुगंधी फुलांचा वर्षाव सुरू होतो. नगारे वाजू लागतात. त्यानंतर नळाला कोणतीही शंका दमयंतीबद्दल उरत नाही. त्यानंतर वाहूक आपल्या पोतड्यातून ती 2 दैवी वस्त्र बाहेर काढतो आणि नेसतो. त्याबरोबर वाहूक जाऊन त्या जागी नळ उभा राहतो. त्याला त्याच्या तेजात पाहून दमयंतीच्या आनंदाला पारावारच राहत नाही. ते उभयता एकमेकांच्या घट्ट मिठीत बराच काळ राहतात. त्यांना एकमेकांना सोडण्याची इच्छाच होत नाही. दमयंतीचे आईबाप त्यांना तसे सोडवतात. भीमदेव सांगतात की उद्या ही वार्ता आपण जाहीर करायची. आत्ता नळाला आरामाची गरज आहे. त्यानंतर ते दोघे विदर्भात भीमदेवाकडे राहायला लागतात. दुसऱ्या दिवशी राजा भीम ऋतुपर्णाला सगळं समजावून सांगतो. ते ऐकल्यानंतर ऋतुपर्णाला एखादी परीकथा ऐकल्यासारखंच वाटतं. 1 वर्षभर दळ एक सम्राट माझ्याकडे सारथी म्हणून होता, त्याचं त्याला नवलं वाटलं. सगळा दैवाचा खेळ. नळ त्याला द्यूतविद्या आणि गणितशास्त्र शिकवल्याबद्दल आभार मानतो. ऋतुपर्ण अश्वविद्या शिकवल्याबद्दल त्याचे आभार मानतो. शुभमुहूर्त पाहून ऋतुपर्ण आपल्या देशाला वर्षनेयाबरोबर निघून जातो. ऋतुपर्ण आणि नळ एकमेकांचे चांगले मित्रही होतात. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 76वा भाग इथे संपलेला आहे.